तर करूयात. दोन्ही पाय जवळ, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला दोन्ही हात कडेने करायचे आहेत. वॉर्मअप करूयात आपण नेहमीप्रमाणे. श्वास आतमध्ये घेत हात वर, एक. नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे खाली, दोन. परत एकदा, एक. हात वर, दोन. हळूवार हात खाली. परत एकदा, एक. हात वरती, दोन. हळूवार हात खाली. परत एकदा, एक. हात वर, दोन. हळूवार हात खाली. श्वासासोबत करायचा आहे. एक श्वास आतमध्ये, हात वरती, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता नमस्कार मुद्रेमध्ये हात वरती करायचे आहेत आणि कडेने खाली करूयात. एक, दोन. परत एकदा, एक, दोन. पुन्हा एक, दोन. श्वासासोबत एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर आणि हात खाली. एक श्वास आतमध्ये, हात वर, दोन श्वास बाहेर, हात खाली. आता दोन्ही हात वरती करायचे आहेत. हाताचे पंजे पाठीमागे, हात कोपरांमध्ये वाकवायचे, पाठीवरती ठेवायचे. करूयात. एक, हात पाठीवर आणि मान सरळ, दोन. परत एकदा, एक, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. श्वास घ्यायचा आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावा पाय आपल्याला सरळ पुढे करायचा आहे. एक, पायाचा पंजा खाली, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि मागे घ्यायचा आहे, दोन. पुन्हा एक, दोन. परत एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली, दोन. उजव्या पायाने आपल्याला करायचं आहे सेम. एक, दोन. 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 शेवटचा एक आणि पाय खाली, दोन. डावा पाय परत पुढे करायचा आहे. कडेने मागे घ्यायचा आहे, गुडघ्यामध्ये न वाकवता. करूयात. एक, मागे घ्यायचा आहे, दोन. पुन्हा एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक, दोन. एक आणि पाय खाली, दोन. उजवा पाय पुढे करायचा आहे, कडेने मागे घ्यायचा आहे. एक, दोन. 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 शेवट एक आणि पाय खाली, दोन. ठीक आहे. दोन्ही हात आता वरती करायचे आहेत. दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. मान सरळ, पाठीचा कणा ताठ. आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. एक, सरळायचं आहे, दोन. उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन. परत डाव्या बाजूला, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. आता डावीकडे वाकायचं आहे. एक, दोन्ही हाताने आपल्या कोपरांना पकडायचं आहे. दोन. उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला, डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला. उजवीकडे, एक, दोन. परत डाव्या बाजूला, एक, दोन. उजवीकडे, एक, दोन. डावीकडे, एक, दोन. हात करायचा आहे सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढा. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात एक, दोन. श्वास बाहेर आणि पुढे.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत 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 एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता पुढे वाकलेल्या स्थितीमध्ये डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरायचा आहे. करूया. एक, डावीकडे यायचं आहे, मागे दोन, उजवीकडे तीन आणि पुढे चार. परत उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार. उजवीकडून डावीकडे एक, दोन, तीन, चार. परत डावीकडून उजवीकडे एक, दोन, तीन, चार. हळूवार. उजवीकडून डावीकडे पुन्हा एक, दोन, तीन, चार. हळूवार. सरळ व्हायचं, मान करायची सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि कंबर गोल फिरवायचे आहे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार सरळायचा आहे, मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात समोर करायचे आहेत. पुढे डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. पाठीच्या स्नायूंना आपण पील द्यायचा आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्हीही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. एक, दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक, डावीकडे वाकायचंय, परत सरळायचं. दोन, उजवीकडे वाकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही पायामधलं अंतर थोडंसं वाढवायचं आहे, थोडस खांद्यांपेक्षा थोडस जास्त. एकदा डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे आपल्याला वळायचं आहे. सोपं आहे, सिंपल. श्वासावरती करा. हात वर घेताना श्वास बाहेर, हात खाली घेताना, सॉरी, हात वर घेताना श्वास आतमध्ये, खाली घेताना श्वास बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. हळूवार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात पुढून मागे गोल फिरवायचे आहेत. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार, पाच. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. दोनही हात आपल्याला खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, पाठीला पीळ, मानवर सरळायचं. दोन, विरुद्ध दिशेने. एक, दोन, परत एक, दोन, 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 एक, दोन. शेवटचा एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. आता परत पायामध्ये अंतर ठेवून मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं. पुढे झुकताना शक्यतो कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. शरीराचा आणि पायाचा 90 अंशाचा कोन आपल्याला करायचा.
प्रयत्न करायचा आहे, म्हणजे पायाच्या पाठीमागे ताण पडेल. कमरेतून निघणाऱ्या ज्या नसा असतात ज्या पायापर्यंत जातात, तर त्याला आपल्याला व्यवस्थित ताण देता येणार आहे. तर यात 1 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 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 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. बरोबर, सरळायचं आहे, मान करायचे आहे सरळ. दोन्ही हात आता कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत. हाताची पंजे आकाशाकडे डावीकडे वळायचं आहे. 1 पुढे झुकायचं आहे. 2 खालून उजवीकडे यायचंय. 3 वर यायचं. 4 आणि 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. आता उजवीकडे वळायचं आहे पहिल्यांदा. 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 5. परत 1 2 3 4 5. पुन्हा 1 2 3 4 आणि 5. हळूवार हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात परत कमरेवरती ठेवायचे आहेत. एकदा डावीकडे वाकायचं आहे, नंतर उजवीकडे वाकायचं आहे आपल्याला. तर या दोन्ही हात कमरेवर ठेवून करायचं आहे सर्वांनी. 1 2 उजवीकडे, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. सेम दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवायचे आहेत आणि एकदा डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे डोक्याच्या मागे हात ठेवून. तर यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हात सरळ, हात डोक्याच्या मागे ठेवून डावीकडे वाकायचा आहे. 1 2 उजवीकडे, 3 4 5 6 7 8 9 10 आणि हळूवार सरळायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोनही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत मानवरती आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. तर यात 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी आता खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. आपण जो आसनांपूर्वीचा सूक्ष्म व्यायाम करतो आहोत, स्थूल व्यायाम करतो आहोत, तर तो आपण कशा पद्धतीने करतोय, किती ऍक्टिव्हली करतोय याच्यावरती आपला पुढील योगासनांची प्रॅक्टिस अवलंबून असते. त्यामुळे व्यवस्थित नियंत्रणामध्ये स्नायूंना, सांध्यांना
व्यवस्थित हालचाल देऊन आपल्याला स्थूल व्यायाम आणि सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य करायची आहे. सुरुवातीला त्याचं निरीक्षण करा. हळूहळू काही कालावधीने श्वासाचं आणि हृदयाची गती सामान्य होते आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आज आपण शेवटच्या टप्प्यामध्ये, आजच्या सेशनच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण प्राणायाम आणि ध्यान घेणार आहोत. यासाठी अत्यंत उपयुक्त श्वासावरचं नियंत्रण. तर त्याची सुरुवात आपल्याला आसनांची प्रॅक्टिस पासूनच करायची आहे आज. त्यामुळे लक्ष द्या. प्राणयोग मेथोडॉलॉजी मध्ये, प्राणयोगाची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित ठेवून आपल्याला योगासनं करायचे असतात, मोजून श्वास घ्यायचे असतात. तर त्याचा सराव आपण आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। आबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्मामि पतञ्जलि। हरि ओम। हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे आणि आपल्याला पहिलं आसन करायचं आहे आज पर्वतासन. श्वासासोबत हळूवार डोळे उघडून दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये घेतलेला श्वास बाहेर सोडायचा आहे, हात वरतीच राहतील. 2, दुसरा श्वास घ्यायचा आहे. 1, हात वरच ठेवायचे आहेत. 2, तिसरा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, चौथा श्वास घ्यायचा आहे. 1, 2, पाचवा श्वास घ्यायचा आहे. 1 आणि श्वास बाहेर सोडत हात करायचे आहेत खाली. 2, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. 6वा श्वास दोन्ही हात मागे घ्यायचे आहेत. 1, श्वास आतमध्ये, दोन्ही हात मागे. आता डावीकडे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर सोडत डावीकडे झुकायचं, हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. परत श्वास घेत सरळ व्हायचा आहे. 1, श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर, पुन्हा श्वास घेत सरळ व्हायचा आहे. 1, श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये उजवीकडे, 2 श्वास बाहेर, परत श्वास घेत सरळ व्हायचा. 1 श्वास आतमध्ये, हात बाजूला करायचे आहेत आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. 2 श्वास बाहेर. कटिचक्रासन करूयात श्वासासोबत. मी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे आणि श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत, डावीकडे वळायचंय. 2 श्वास बाहेर. आता डाव्या हाताचा पंजा आकाशाकडे करायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचा आहे. 1 उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे. आता हात करायचा आहे खाली, श्वास बाहेर सोडत. 2 श्वास बाहेर, हात खांद्याच्या रेषेत, हात खांद्याच्या रेषेत करायचा आहे. परत 1 श्वास आतमध्ये, परत हात खाली. 2 श्वास बाहेर, बोटांना ताण द्यायचा आहे, बोट सरळ राहतील, कोपरे सरळ. परत 1 श्वास आतमध्ये,
दोन श्वास बाहेर, परत हात वर, एक श्वास आतमध्ये, आता उजवीकडे झुकायचा आहे, दोन श्वास बाहेर, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा, श्वास इथे बाहेर राहील, परत सरळायचा, एक श्वास आतमध्ये घेत सरळ, पुन्हा दोन श्वास बाहेर, परत सरळ, एक श्वास आतमध्ये, पुन्हा दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा, श्वास घेत सरळ व्हायचा, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. प्राणयोग शिक्षण पद्धतीमध्ये किंवा योगा मेथोडॉलॉजी मध्ये आपण पूर्ण लक्ष श्वासावरती द्यायचं. ठीक आहे. तर यात दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, एक म्हणजे प्राणायाम आणि मेडिटेशन आपल्याला व्यवस्थित जमतं. उजवीकडे वळायचंय, दोन श्वास बाहेर, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, हाताचा पंजा आकाशाकडे करायचा. आता श्वास घेत हात वरती, एक श्वास आतमध्ये, हात वर, आता हात करायचा खाली खांद्याच्या रेषेत, परत दोन श्वास बाहेर, परत तिसरा श्वास, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, चौथा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत हात खाली, दोन श्वास बाहेर, पाचवा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत हात खाली, दोन श्वास बाहेर, सहावा श्वास, एक श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचंय, दोन श्वास बाहेर, सहावा श्वास बाहेर सोडायचा आहे, सरळ व्हायचंय, सातवा श्वास घ्यायचा, एक श्वास आतमध्ये, परत दोन श्वास बाहेर, आठवा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत दोन श्वास बाहेर, नववा श्वास, एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, दोन श्वास बाहेर, डावा हात सरळ करायचा आहे, दहावा श्वास घेत सरळ व्हायचा, एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आपण तीन आसनं केलीत. पहिल्या आसनामध्ये 5 श्वास घेतले, दुसऱ्या आसनामध्ये 5 श्वास घेतले, या कटीचक्रासनामध्ये डाव्या बाजूनी 10 श्वास आणि उजव्या बाजूनी 10 श्वास, असे टोटल किती श्वास झाले आपले? 30 श्वास. सामान्यतः आपण एका मिनिटामध्ये 20 श्वास घेतो. सामान्य आपण जेव्हा नॉर्मल बसलोय एका मिनिटामध्ये 20 श्वास घेतो, बरोबर. पण आपल्याला काय करायचं आहे, हेच गती कमी करायची आहे आणि आपल्याला 5 ते 10 मिनिटामध्ये 30 श्वास घ्यायचे आहेत फक्त, बरोबर. जिथे आपल्याला 100 ते 200 श्वास घेणं अपेक्षित आहे, तिथे आपण किती श्वास घ्यायचे आहेत? फक्त 30. ठीक आहे. सेम आपल्याला आता परत करायचं आहे. श्वासावरती लक्ष जास्त द्यायचं आणि सलग आपण करणार आहे. करूयात. त्याच्याने काय होतं, आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. तुम्ही जर का नीट श्वासावरती लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की शेवटच्या आसनापर्यंत तुमच्या मनातले विचार एकदम काय होतात? झिरो होतात, बरोबर. स्वतःचा अनुभव करा. श्वास खोल घ्यायचा आणि खोल सोडायचा. प्रत्येक श्वासासोबत आपल्याला हालचाल करायची. श्वास घेताना हालचाल करायची आणि श्वास सोडताना हालचाल करायची. ठीक आहे. त्याच्याकडे लक्ष आपल्याला द्यायचं आहे, म्हणजे आपला त्याचा उपयोग म्हणजे आसनांचा उपयोग आपल्या मनावरती होणार आहे. मनाला पॉझिटिव्ह गोष्टींकडे नेण्यासाठी, मन स्थिर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. करूयात. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ. आता आपण फक्त श्वास घेणं, श्वास सोडणं एवढंच करतोय. श्वास रोखून धरणं आता करणार नाहीये, पण हळूहळू रोखून धरायची प्रॅक्टिस केली तर अजून जास्त प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतो. ठीक आहे. पहिलं आसन करूयात श्वासासोबत पर्वतासन. आयडियली छातीचा पिंजरा फुगवला पाहिजे श्वास आतमध्ये घेताना, आयडियली. पण आता सुरुवातीला तुम्ही जसा नॉर्मल श्वास घेता येईल तसा घ्यायचा, फक्त थोडासा लांबवायचा प्रयत्न करायचा. जे आपण नॉर्मली श्वास 1 ते 2 सेकंदामध्ये, 1 ते 3 सेकंदामध्ये घेतो पण आणि सोडतो पण. पण आपल्याला काय करायचं आहे, 3 ते 4 सेकंद श्वास घ्यायला लावायचे आणि 3 ते 4 सेकंद श्वास सोडायला लावायचे. आणि ऑटोमॅटिक तुम्ही जेव्हा असा श्वास लांबवायचा प्रयत्न करता तेव्हा आपल्याला छातीच्या पिंजऱ्याचा वापर करावा लागतो आणि मग काही दिवसांनी आपल्याला ऑटोमॅटिक श्वास फुफ्फुसांमध्ये जातो आणि छातीचा पिंजरा जास्त फुगतो. त्याला महत्व आहे. ठीक आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, पाठीचा कणा ताठ, मान सरळ. पहिला श्वास घेत हात वरती, एक श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचं आहे, दोन श्वास बाहेर,
दुसरा श्वास घेत सरवायचा. एक श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचंय. 2 श्वास बाहेर, थांबायचं थोडस. परत एक श्वास आतमध्ये, परत डावीकडे 2 श्वास बाहेर. चौथा श्वास, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाचवा श्वास, एक श्वास आतमध्ये आणि श्वास सोडत हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर, हात नमस्कार मुद्रेमध्ये खाली. आता सहावा श्वास, दोन्ही हात मागे घ्यायचे. एक श्वास आतमध्ये, डावीकडे झुकायचंय. 2 श्वास बाहेर, हनुवटी टेकवायची डावा पायाच्या गुडघ्याला. आता सातवा श्वास घेत सरवायचा. एक श्वास आतमध्ये, उजवीकडे. 2 श्वास बाहेर, परत श्वास घेत. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. नववा श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 10वा श्वास, एक श्वास आतमध्ये, हात करायचे बाजूला. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. 11वा श्वास, हात खांद्याच्या रेषेत. एक श्वास आतमध्ये, डावीकडे वळायचंय. 2 श्वास बाहेर, उजव्या हाताने डावा पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे, हाताचा पंजा आकाशाकडे. 12वा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत हात खाली करायचा. आता 2 श्वास बाहेर. 13वा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर. 14वा श्वास, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 15वा श्वास, एक श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 16वा श्वास, एक श्वास आतमध्ये, आता उजवीकडे झुकायचा. 2 श्वास बाहेर. 17वा श्वास घेत सरवायचा. एक श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. 18वा श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, परत 19वा श्वास बाहेर. 19वा श्वास घेत सरळ. एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली खांद्याच्या रेषेत. उजवा हात सरळ करायचा आहे. 20वा श्वास घेत सरळवायचा. एक आणि हात खाली. 2. ठीक आहे. सेम करायचं उजव्या बाजूने. 21वा श्वास, एक, उजवीकडे वळायचंय. 2 डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय. मान मागे, हाताचा पंजा आकाशाकडे. 22वा श्वास, एक श्वास आतमध्ये, हात वर. डोळे बंद असतील तर अधिक फायदा जास्त. हात खाली. 2 श्वास बाहेर. 23वा श्वास, एक श्वास आतमध्ये, फक्त हाताची हालचाल. 2 श्वास बाहेर. 24वा श्वास, एक श्वास आतमध्ये, फक्त हाताची हालचाल करायची आहे. 2 श्वास बाहेर. 25वा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत हात खाली. 2 श्वास बाहेर. 26वा श्वास, एक श्वास आतमध्ये, आता डावीकडे झुकायचा. 2 श्वास बाहेर. आता 27वा श्वास घ्यायचा. एक श्वास आतमध्ये, परत श्वास सोडत डावीकडे झुकायचा. 2 श्वास बाहेर. परत 28वा श्वास, एक श्वास आतमध्ये, परत 2 श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळवायचा. एक श्वास आतमध्ये, 30वा, आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. सलग श्वास घ्यायचे आहेत, एक्स्ट्रा श्वास घ्यायचे नाहीत, म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होतो. बरोबर. जवळजवळ 6 ते 7 मिनिटं आपण हे केलं. फक्त श्वास घेणं, श्वास सोडणं, रोखून धरला नाही. रोखून धरला तर अजून आपण हेच आसन 15 मिनिटं करू शकतो. 3 आसनं फक्त 15 मिनिटं करू शकतो. त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. मेडिटेशन आपलं चांगलं होतं, प्राणायाम आपला चांगला होतो,
आणि अल्टिमेटली आपल्या मनाच्या विचार चक्रावरती फायदा होतो. दोन्ही पाय आता सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. ठीक आहे. आता परत डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक श्वास आतमध्ये रोखून धरायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय सेम. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. करूयात. एक पहिला श्वास आतमध्ये, पुढे झुकायचंय. 2 श्वास बाहेर, दोन्ही हातांनी पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत श्वास घेत सरळ. 1 श्वास आतमध्ये, दुसरा श्वास आपण घेतोय. पुढे झुकायचंय. 2 श्वास बाहेर, तिसरा श्वास. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. परत डावा पाय बाजूला, दोन्ही हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत हात वर. 1 2 श्वास बाहेर. परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत तिसरा श्वास. याला पुढे झुकलं 2 वेळा, ते झाले 3 श्वास. डाव्या पायाने 3 श्वास, उजव्या पायाने 3 श्वास, असे झाले 10 श्वास. बरोबर. तर आपल्याला आता दोन्ही एकत्र करायचे 10 श्वास. करूयात. डावा पाय गुडघ्यात न वाकवता वर उचलायचा 30 अंशापर्यंत. पहिला श्वास. 1 रोखून धरायचं 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास बाहेर. परत उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत तिसरा श्वास डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्यामध्ये लागेल अशी ठेवायची. श्वास न घेता दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि श्वास घेत हात वर. 1 पाचवा श्वास आपण घेतोय. पुढे झुकायचंय. 2 श्वास बाहेर. आता श्वासावरती लक्ष द्यायचंय, त्यामुळे आसन नाही आलं तरी चालेल. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, परत पुढे झुकायचंय. 2 श्वास बाहेर. 7वा श्वास. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ, उजवा पाय गुडघ्यामध्ये दाखवायचा आहे. परत 8वा श्वास. हात वरती. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर. 10वा श्वास. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहे आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी मांडी घालून बसा. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. ठीक आहे. मंडूकासन करूयात श्वासासोबत. डावा हात नाभीवर ठेवायचा आहे, उजवा हात त्याच्यावरती ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मान वरती. 1
पुढे झुकायचंय, 2 श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचंय जमिनीला. आता परत श्वास घेत फक्त मान वरती करायचे आहे. करूयात. 1 श्वास आतमध्ये मान वर, तर 2 श्वास बाहेर आणि मान खाली. पुन्हा 1 श्वास आतमध्ये मान वर, 2 श्वास बाहेर आणि मान खाली. पुन्हा 1 श्वास आतमध्ये मान वर, 2 श्वास बाहेर आणि मान खाली. परत 1 श्वास आतमध्ये, खांदे वर आणि पूर्ण सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. ठीक. आता श्वासावरती आपण आता काय करत होतो, हळूवार श्वास घेणं आणि हळूवार श्वास सोडणं असं करत होतो. आता काय करायचं आपल्याला, जोरात श्वास घ्यायचा, हात वरती आणि हात खाली. ठीक आहे. 10 काउंट करणार आपण, म्हणजे 5 श्वास होतात. करूयात. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. ज्यांना असं जमत नसेल गुडघ्यांवरती येणं आणि खाली बसणं, त्यांनी कोणत्याही एका पोझिशन मध्ये बसून नुसता हात वरती, श्वास आतमध्ये आणि हात खाली, श्वास बाहेर असं करू शकता. ठीक आहे. पद्मासनामध्ये बसलं तरी चालेल किंवा हात पाय सरळ ठेवून बसलं तरी चालेल, जर का असं जमत नसेल तर. ठीक आहे. करूयात. श्वासासोबत हात वरती, 1 थोडेसे मागे न्यायचे, 2 श्वास बाहेर, 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत, डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ. ठीक आहे. आता भद्रासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडलेले, मान सरळ, पाठीचा कणा ताठ, नजर समोर आणि आपल्याला कमरेमध्ये न वागता पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 उभ्याच्या स्नायूंना थोडीशी ताण देऊयात, मान वर, परत सरळायचं आहे. 2. ठीक आहे. श्वासावरती लक्ष द्या. पुढे झुकताना श्वास सोडायचा आहे, वर येताना श्वास घ्यायचा. करूयात. 1 श्वास बाहेर. जेवढं तुमचं श्वासावरती लक्ष अधिक, श्वास नियंत्रण चांगलं, तेवढं आपलं ब्रेन स्टिम्युलेट होणार आहे. 1 श्वास आतमध्ये, आपल्या शरीरातली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार आहे आणि आपलं ब्लड प्रेशर, हृदयाची गती, श्वासाची गती सुधारणार आहे, कमी होणार आहे. आणि शिवाय आपली जी चयापचय प्रक्रिया म्हणजे मेटाबॉलिझम रेट आहे, तो सुद्धा हळूवार होतो. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वासावरती लक्ष, हात वरती, श्वास आतमध्ये घेत. 5 श्वास घेणार आहोत आपण. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, दुसरा श्वास, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, तिसरा श्वास, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 5 सेकंद थांबायचा आहे. चौथा श्वास, 1 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5 श्वास बाहेर, 10 सेकंद थांबायचे. 5वा श्वास, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली, हाताचे पंजे जमिनीकडे आणि मान सरळ. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि सर्वांनी आता उभं राहायचं आहे. पंजांवरती, म्हणजे वज्रासनामध्ये यायचं आहे. पंजांवरती येऊन आपल्याला उभं राहायचं आहे. ठीक आहे. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी डायरेक्ट उभं राहिलं तरी चालणार आहे. करूयात आता आपण ताडासन श्वासासोबत. ताडासन 5 श्वासामध्ये 5 वेळा करायचं आपल्याला आणि नंतर उत्कट आसन करायचं आहे. करूयात. नंतर त्रिकोणासन. नेहमी आपण आसनं करतोय, फक्त आज आपल्याला बदल काय करायचा आहे, श्वासावरती. श्वास सलग आपल्याला घ्यायचे आहेत. आता दोन्ही हात नमस्कार कडनीवरती करायचे आहेत. 1 दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, श्वास आतमध्ये घेत टाच वरती करायचे. आता करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, दुसरा श्वास, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, तिसरा श्वास, 1 2
चौथा श्वास 1 2, पाचवा श्वास 1 आणि 2, हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हात सरळ करताना श्वास घ्यायचा, पाय गुडघ्यामध्ये खाली वाकताना आपल्याला श्वास सोडायचा. करूयात. पहिल्यांदा श्वास घ्यायचा, हात पहिल्यांदा खाली राहील, श्वास घेत हात खांद्याच्या रेषेत 1, इथे श्वास आतमध्ये आलाय, पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, खाली जायचंय, श्वास सोडत 2, श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. त्रिकोणासन करायचं आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर. आपण काय करतोय, नेहमी दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायला सांगतो मी, आणि नंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत डावा पायाचा पंजा बाहेर करायला सांगतो. आता आपल्याला काय करायचं आहे, पायाचे पंजे पहिल्यांदा सरळ ठेवायचे. एकाच वेळेस मी 1 म्हटलं की श्वास घ्यायचा आहे, हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि डावा पाय बाहेर काढायचा. ही क्रिया काय करायची आपल्याला, एकाच वेळेस करायची. लक्षात आलं. आपल्या ब्रेनला अजून एंगेज करायचं आपल्याला. श्वास, पाय बाहेर काढायचा आहे आणि हात खांद्याच्या रेषेत एकाच वेळेस करायचं. करूयात. पहिला श्वास 1, डावा पाय बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता डावीकडे झुकायचं आहे, 2 श्वास बाहेर, थांबायचं थोडं, श्वास बाहेर रोखून धरायचा आहे. आता दुसरा श्वास घेत सरळ व्हायचं, 1 श्वास आतमध्ये, आता हात खाली, श्वास बाहेर आणि पायाचा पंजा सरळ, 2 श्वास बाहेर. आता उजव्या पायाने करायचं सेम, तिसरा श्वास 1 श्वास आतमध्ये, पुन्हा 2 श्वास बाहेर, उजवीकडे झुकायचं आहे, परत श्वास घेत सरळ व्हायचा, 1 श्वास आतमध्ये, परत पाय सरळ, हात खाली, श्वास बाहेर, परत डावा पाय, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, सरळ व्हायचा, 1 श्वास आतमध्ये, हात खाली, 2 श्वास बाहेर, परत उजवा पाय, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पुन्हा सरळ, 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. आता आपल्याला 3 आसनं एकत्र करायचे, ताडासन, उत्कटासन आणि त्रिकोणासन. सलग श्वासावरती करायचे. साधारणतः 15 श्वास याच्यामध्ये होतात. ते 15 श्वास आपल्याला घ्यायचे. आसनं सोपे आहेत, पण आपल्याला श्वासावरती लक्ष द्यायचं. करूयात. आपण जे रोज आसनं करतो, थोडस काय करतो, त्याच्यामध्ये आपल्याला स्नायूंना ताण पडतो, पुढे वागतो, मागे झुकतो, पायाला ताण पडतो. आत्ताचे आसनं कम्पॅरेटिव्हली सोपे आहेत, पण आपल्याला काय करायचं, लक्ष श्वासावरती अधिक केंद्रित करायचं. ताडासन आपण वेगळ्या पद्धतीने करूयात. ताडासनाचे पण बरेच प्रकार आपण घेतले होते, हात पुढे ठेवून. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, श्वास आतमध्ये घे, टाच वर, हात वर, श्वास बाहेर, टाच खाली, हात खाली. ठीक आहे. हे 5 वेळा करणार आपण, म्हणजे 5 श्वास झाले. नंतर हात खाली राहतील. 6व्या श्वासाला हात खांद्याच्या रेषेत करायचा, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, मांडी करायची जमीन समांतर. 3 श्वास करणार आहे, म्हणजे 8 वेळा झाला. म्हणजे 5 आणि 3 8 श्वास. आणि पुढचे जे आपण त्रिकोणासन आहे ते 4 आणि 4 8 श्वासामध्ये आपलं होतं. डाव्या बाजूने एकदा, उजव्या बाजूने एकदा, असे 4 श्वास होतात. आणि असं 2 वेळा करायचे आपल्याला, म्हणजे 8 श्वास होतात. एकूण टोटल झाले 16 श्वास. तेवढे श्वास घ्यायचे आपल्याला. प्रयत्न करा एका आसनामधून दुसऱ्या आसनामध्ये जाताना सुद्धा श्वास घ्यायचा नाही. फक्त म्हणजे ताडासन आणि उत्कट आसनामध्ये पोझिशन फार बदलावं लागत नाही, त्यामुळे ते श्वास सलग होतो आपला. पण त्रिकोणासनामध्ये पायामध्ये अंतर घ्यावं लागतं, तेव्हा आपल्याकडून श्वास घेतला जाऊ शकतो, तर तो शक्यतो घ्यायचा नाही. ठीक आहे. करूयात. दोन्ही हात बाजूला, हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने, श्वास घेत हात वरती. पहिला श्वास 1 2 श्वास बाहेर. दुसरा श्वास 1, नजर एका पॉइंटवर स्थिर, 2. तिसरा श्वास 1
दोन, चौथा श्वास 1 2, पाचवा श्वास 1 2, सहावा श्वास हात खांद्याच्या रेषेत 1, श्वास बाहेर सोडत खाली 2, सातवा श्वास घेत सरळ 1 2, परत 1 2, आठवा श्वास 1 आणि हात खाली 2, दोन्ही पायामध्ये अंतर, नववा श्वास हात खांद्याच्या रेषेत डावा पाय बाहेर 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, दहावा श्वास 1 श्वास आतमध्ये हात खाली पाय सरळ श्वास बाहेर, परत 11वा श्वास 1 श्वास आतमध्ये उजव्या पायाने 2 श्वास बाहेर, परत सरळ 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, परत डाव्या पायाने 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, परत उजवा पाय 1 श्वास आतमध्ये 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. ठीक आहे, झाले 16 श्वास. तरी आपण थोडस काय करतोय, फास्ट घेतोय, अजून हळू आपल्याला करता आलं पाहिजे, पण कॉम्बिनेशन मध्ये श्वासाची सवय नसते, मग आपण थोडस फास्ट घेतोय. फक्त आता आपण तुटक त्रिकोणासन करूयात. श्वास घेत 5 सेकंद थांबायचा आहे, श्वास सोडत 5 सेकंद थांबायचं. करूयात. डावा पाय बाहेर हात खांद्याच्या रेषेत श्वास आतमध्ये, हे सगळ्या क्रिया सेम करूयात. 1 श्वास आतमध्ये, डावा पाय बाहेर हात खांद्याच्या रेषेत 5 सेकंद थांबायचा, श्वास रोखून धरायचा आहे. 2 3 4 आणि 5, श्वास बाहेर सोडत डावीकडे, श्वास बाहेर सोडत पण 5 सेकंद थांबायचा आहे. 1 2 3 4 5, परत सरळवायचं 1, परत 5 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5, श्वास बाहेर हात खाली पाय सरळ उजव्या पायाने, 1 श्वास आतमध्ये 1 2 3 4 5, श्वास बाहेर 1 2 3 4 5, सरळ 1 श्वास आतमध्ये थांबायचे 5 सेकंद, 1 2 3 4 5, हात खाली पाय सरळ श्वास बाहेर, परत डाव्या पायाने 1 श्वास आतमध्ये 1 2 3 4 5, श्वास बाहेर 1 2 3 4 5, सरळ 1 श्वास आतमध्ये 1 2 3 4 5, पाय सरळ हात खाली थांबायचे 5 सेकंद, 1 2 3 4 5, उजव्या पायाने 1 श्वास आतमध्ये 1 2 3 4 5, श्वास बाहेर 1 2 3 4 5, श्वास आतमध्ये सरळ 1 2 3 4 5, पाय सरळ हात खाली थांबायचे बाहेर सोडून 5 सेकंद, 1 2 3 4 आणि 5. आता श्वास सामान्य करून दोन्ही पाय जवळ करायचे. ठीक आहे, मग आपल्या आसनांच्या प्रॅक्टिस नुसार आपण अजून टफ किंवा अजून स्ट्रेचिंग याच्यामध्ये करू शकतो, पण सुरुवातीला बेसिक एवढं जरी केलं तरी आपलं मन एकाग्र व्हायला मदत होते. ठीक आहे, तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला त्याचं लक्षात येईल की थोडीशी तरी थॉट प्रोसेस आपली कमी होते. लक्षात येते का? कमी म्हणजे श्वास रोखून धरताना आपली थॉट प्रोसेस कमी होते थोडीशी, त्याच्यासोबत आपण हालचाल करतोय म्हणजे काय करतोय, एकाच वेळेस ब्रेनला आपण एंगेज करतोय, एकाच वेळेस डावा पाय बाहेर काढायचा आहे, हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, श्वास पण घ्यायचा आहे. त्याच्यामुळे एवढे 3 कामं करताना मेंदू जे अनावश्यक विचार करत असतो ते ऑटोमॅटिक काय करतो, थांबतो, आणि मग आपण प्राणायाम करताना तेच नियंत्रण आपलं अधिक चांगलं राहू शकतो. ठीक आहे, सूर्यनमस्कार करूयात. 4 श्वासावरती करायचे आहेत. एका सूर्यनमस्कारामध्ये 5 श्वास होतात, बरोबर? एवढे 5च श्वास आपल्याला घ्यायचा प्रयत्न करा. करूयात.
दोन्ही पाय जवळ, मान सरळ, दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. आता श्वास घेत दोन्ही हात वरती. 2 श्वास आतमध्ये, पहिला श्वास. 3 श्वास बाहेर. परत 4 श्वास आतमध्ये, डावा पाय मागे. 5 श्वास बाहेर, दुसरा श्वास बाहेर आहे, बाहेर ठेवून आता 6वी स्टेप करायची आहे. 6 गुडघे छाती हनुवटी टेकवायचे. तिसरा श्वास घेत भुजंगासन. 7 श्वास बाहेर सोडत पर्वतासन. 8 चौथा श्वास डावा पाय पुढे. 9 श्वास आतमध्ये, 10वा श्वास बाहेर, 10व्याला श्वास बाहेर. परत 11 5वा श्वास आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे. आज फार स्ट्रेचिंग नाही करायचं, पण श्वासावरती लक्ष द्यायचं. परत बरोबर 5 श्वास झाले का? 5 श्वास होतात बरोबर. करूयात. पहिला श्वास 2 3, दुसरा श्वास 4 5 श्वास बाहेर. आता श्वास बाहेर ठेवूनच 6वी स्टेप करायची आहे. 6 7 तिसरा श्वास. 8 श्वास बाहेर. 9 श्वास आतमध्ये. 10 श्वास बाहेर. 11 श्वास आतमध्ये. 12 श्वास बाहेर. ठीक आहे. शक्यतो 5 श्वास घ्यायचा प्रयत्न करायचा. आणि जी 5वी स्टेप आहे, ज्याच्यामध्ये आपण त्रिकोण करतो शरीराचा, त्याच्यामध्ये श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि तो श्वास सोडायचा आहे, रोखून धरायचा आणि मग 7व्या स्टेपला श्वास घ्यायचा आहे. करूयात. 2 3 4 श्वास आतमध्ये. 5 श्वास बाहेर. श्वास स्थिर ठेवायचा. आता 6वी स्टेप करताना. 6 7 8 9 10 श्वास बाहेर. 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. परत 2 3 4 श्वास आतमध्ये. 5 श्वास बाहेर. 6 श्वास स्थिर. 7 श्वास आतमध्ये. 8 श्वास बाहेर. 9 श्वास आतमध्ये. 10 श्वास बाहेर. 11 श्वास आतमध्ये आणि 12 श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. आसन करताना श्वास का महत्वाचा आहे? तर आपलं मन एकाग्र होण्यासाठी, श्वासाच्या स्नायूंवरती नियंत्रण येण्यासाठी आणि योगासनांचा आपल्याला फायदा होण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी क्रिया. जेवढा आपण नियंत्रित श्वास घेऊ, नियंत्रित श्वास सोडू, तेवढे आपले जे मसल्स असतात तर ते सुद्धा लवचिक व्हायला मदत होत असते. त्यामुळे आसन करताना जेव्हा जेव्हा आपण श्वासावरती लक्ष देऊ, स्ट्रेचिंग करताना दीर्घ श्वास बाहेर सोडू, तेवढं ते ताणले गेलेले स्नायू रिलॅक्स होतात आणि हळूहळू त्यांची लवचिकता वाढते, वेदना कमी होते, नसांचा रक्तपुरवठा चांगला होतो, अंतर्गत अवयवांचं कार्य सुधारतं. त्यामुळे आसन करताना फक्त शरीर ओढणं, खेचणं, ताणणं महत्वाचं नाहीये, तर श्वास नियंत्रण पण फार महत्वाचं आहे. किंबहुना माझा अनुभव असा आहे की जेवढं तुम्ही श्वास नियंत्रण चांगलं कराल, तेवढं आसन तुम्हाला चांगल्या प्रकारे येतं. जर का श्वासावरती नियंत्रण नसलं तर आसन सुद्धा आपल्याला व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे पहिल्यापासूनच श्वासाचं नियंत्रण आपल्याला शिकायचं आहे. आणि प्राणयोगा मेथोडॉलॉजी मध्ये आपण हेच शिकवतो. याच क्रमाने तुम्ही जर का आसनं घेतली तर रुग्णाला जास्त लवकर चांगल्या प्रकारे फायदा व्हायला मदत होते. शेवटचं करूयात याच पद्धतीमधलं व्हेरिएशन.
टाचा पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हात आता वरती करायचे आहेत. पवन मुक्तासनाचं व्हेरिएशन आपण करतोय. डावा पाय आणि दोन्ही हात आपल्याला वर करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत 30 अंशांपर्यंत फक्त, पाय 30 अंशांपर्यंत आणि हात 30 अंशांपर्यंत. इथे श्वास आतमध्ये आहे. आता श्वास सोडत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचे आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. मांडीचा दाब पोटावरती. इथे तुमचा श्वास बाहेर राहील. उजवा पाय पूर्ण सरळ. परत आता डावा पाय सरळ करताना श्वास घ्यायचा. 1 श्वास आतमध्ये, पाय खाली हात खाली. 2 श्वास बाहेर. उजवा पाय 1 श्वास आतमध्ये, उजवा पाय दोन्ही हात. 2 श्वास बाहेर. पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती. पाय सरळ. पुन्हा पाय करायचा आहे सरळ. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, पाय खाली. ठीक आहे. 4 श्वास झालेत. परत एकदा सलग करायचं. आता डावा पाय वर. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पोटावरती खेचायचा आहे. परत पाय करायचा सरळ. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. उजवा पाय 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पायाने करा, पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी एकाच पायाने करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर. परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. ज्यांना दोन्ही पायाने शक्य नसेल त्यांनी एका पायाने केलं तरी चालेल. परत 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर आणि हात करायचे आहेत खाली. अशा अनेक व्हेरिएशन आपण प्राणयोग मेथोडॉलॉजी मध्ये तयार केलेले आहेत, जे आपल्याला श्वास नियंत्रण करण्यासाठी आणि मन नियंत्रण करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरतात. लवकरात लवकर आपलं मन एकाग्र होणं, धारणा लवकर जमणं, श्वासाचं नियंत्रण अधिक येणं, मनातले अनावश्यक विचार कमी होणं, मन प्रसन्न होण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा क्रिया. आता डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. शेवटचं आसन आपण करणार आहे शशांक भुजंग आसन. हे सुद्धा श्वासावरती करायचं आहे. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीला टेकलेली. श्वास आतमध्ये घेत हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहे. श्वास आतमध्ये घेत मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. करूयात. 1 कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2 कपाळ टेकवायचे जमिनीला. श्वास बाहेर. वर येताना श्वास घ्यायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. ठीक आहे. आसन, श्वासासोबत आसन केल्याचा अजून एक फायदा की वेळ कसा जातो ते पण आपल्याला कळत नाही, कारण की पूर्ण लक्ष आपलं श्वासावरती असतं. ठीक आहे. तुमचा अनुभव तुम्ही क्लास संपल्यावरती मला सांगा कसं वाटतं ते श्वासावरती. अजून त्याच्यामध्ये होल्डिंग फार महत्वाचं आहे. डोळे बंद करा, लक्ष श्वासावरती, नजर दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित, आणि आपण 3 वेळा ओंकार गुंजन करायचा आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे.
ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला श्वासावरती पण लक्ष देऊन आसन करायचे आहेत, ज्याने आपल्याला अंतर्गत अवयवांसाठी चांगला फायदा होणार आहे. आपलं मेटाबॉलिझम सुधारायला, अंतस्रावी ग्रंथी, मेंदूतील स्त्राव हे सगळं नियमित व्हायला मदत होणार आहे. ठीक आहे. तुमचा अनुभव तुम्ही मला सांगू शकता की बाबा हे आसन केलं तर आम्हाला 5 मिनिटासाठी 2 मिनिटासाठी जरी विचारमुक्त झालो आम्ही, असं जाणवतं का? विचारांची गती थांबते. तरी आपण होल्डिंग फार कमी केलं. त्रिकोणासनामध्ये श्वास तुम्हाला रोखून धरायला लावला, बाकीच्या मध्ये फक्त श्वास घ्या आणि श्वास सोडा हालचालीवरती. हा, कारण की आपण श्वास पूर्ण सांगितला ना, होल्ड पण केला, म्हणजे पूर्ण लक्ष आपलं श्वास घेणं आणि श्वास सोडणं याच्याकडे असतं. आणि शिवाय शारीरिक हालचाली, त्याच्यामुळे मेंदूला वेगळा विचार करायला वेळच मिळत नाही. बरोबर. मन पण त्या हालचालीकडे, श्वासाकडे काय होतं, एकाग्र होतं. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकलीच आपलं विचारचक्र थांबतं. असं जर का आपण सलग केलं 15-20 मिनिटं या आसनांचा सिक्वेन्स, तर आपल्याला अजून चांगला बेनिफिट त्याचा होतो. मग आपण प्राणायाम चांगलं करू शकतो, आणि प्राणायाम चांगलं केलं तर आपण धारणा चांगली करू शकतो, आणि धारणा चांगली केली तर ध्यान पण चांगलं करू शकतो. बरोबर. कारण की बरेच जण माझ्याकडे येतात, मला ध्यान शिकवा, पण अगोदरचं प्रॅक्टिस नसेल, श्वास नियंत्रित नसेल, शरीर नियंत्रित नसेल, तर आपण ध्यान करू शकत नाही. फक्त डोळे बंद करून बसू शकतो, पण ते ध्यान होत नाही. तुम्हाला तेवढ्या 15-20 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्ण लक्ष श्वासावरती द्यावं लागतं. बरोबर. तर तुमचं काही कालांतराने, काही दिवसांनी ध्यान त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. बरोबर, किंवा लागू शकतं. पण तेवढा वेळ 15 मिनिटं श्वासाकडे लक्ष ठेवणं फार अवघड असतं. बरोबर. कारण की डोळे बंद केले की आपले विचार लगेच चालू होतात. हे करायचंय, ते करायचंय, हे झालं, ते झालं, जे काय असेल ते प्रत्येकाचं वेगवेगळं, पण चालू मात्र असतं. मग त्याच्यामुळे आसन करतानाच आपण जर का त्याचा अनुभव घेतला, तर ते सुद्धा एक प्रकारचं काय मेडिटेशन आहे. जसं यांनी सांगितलं त्रिकोणासनामध्ये जाणवलं. तुम्हाला 1 मिनिट, अर्धा मिनिट, 10 सेकंद जरी तशी अवस्था जाणवली, तर ते तुमचं मेडिटेशन झालं. आणि नंतर प्रॅक्टिसने आपल्याला ते 10 सेकंदाचं 30 सेकंद करायचं, 30 सेकंदाचं 1 मिनिट करायचं, 1 मिनिटाचं 10 मिनिटं करायचं, असा तो प्रवास आहे. बरोबर. त्यामुळे ध्यान करणं हा काय एक प्रवास आहे, 10 सेकंदापासून ते अर्ध्या तासापर्यंत, तर आपलं ध्यान लागतं व्यवस्थित. ठीक आहे. सोमवारी परत भेटूयात. ध्यान ही 8वी पायरी आहे. धारणा, ध्यान आणि समाधी 7वी पायरी आहे. 7वी अष्टांग योगातली 7वी पायरी आहे. पहिलं यम, नियम, नंतर आसन, नंतर प्राणायाम, नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी 7वी पायरी आहे. बरोबर. त्यामुळे आपण अजून कितव्या पायरीवर आहे? पहिल्याच आसनाच्याच, तिसऱ्याच. म्हणजे पहिले 2 पायऱ्या आपण स्किपच केल्या आहेत. खरं स्किप नाही करायला पाहिजे, ते आपण आपल्या याच्यामध्ये इन्क्लूड पाहिजेत. ठीक आहे.
येस. ऑनलाईन जे आहेत त्यांनी पण तुमचा अनुभव ग्रुपवरती टाकू शकता. हं? श्वासावरती लक्ष देऊन आपण करतो तेव्हा. हं? त्यामुळे ध्यान करतानाच विचारमुक्त अवस्था पाहिजे असं काही नाही. आपण अशा प्रकारे सुद्धा ध्यान करू शकतो आसनांच्या प्रॅक्टिसमध्ये. लक्ष जेवढं श्वासावर जास्त तेवढं जास्त ध्यान आपलं होणार.